महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये राज्यात बीजेपी हा सर्वात मोठा पक्ष झाला। एकीकडे नागपुरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने झेंडा फडकवलाय, पण दुसरीकडे मात्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मात्र भाजपला पिछाडीवर टाकण्यात काँग्रेसला यश मिळालंय। पण या पराभवापेक्षा जास्त चर्चा होते ती सुधीर मुनगंटीवार यांची। एरवी विरोधकांना अंगावर घेणारे मुनगंटीवार आज आपल्याच कार्यकर्त्यांवर आणि पक्ष संघटनेवर तुटून पडलेत। त्यांच्या बदललेल्या स्वरामुळे भाजपच्या गोटात मात्र प्रचंड खळबळ माजले। सुधीर मुनगंटीवार यांची ही नाराजी केवळ एका निवडणुकीपुरती आहे का? चर्चा महाराष्ट्रात तर अशी आहे की भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवार हे दुसरे एकनाथ खडसे बनतात। नक्की काय सुरू आहे पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। नुकतंच नगर परिषदेचे निकाल लागले आणि चंद्रपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला। ज्या चंद्रपुरात मुनगंटीवारांचं वर्चस्व होतं तिथे काँग्रेसने मुसंडी मारली। मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मूल आणि बल्लारपूरमध्येही भाजपचा दारुण पराभव झालाय। मूलमध्ये काँग्रेसचे 18 नगरसेवक निवडून आलेत आणि भाजपचे फक्त 2च, आणि बल्लारपूरमध्ये तर भाजपला 34 पैकी फक्त 7 जागा मिळाल्या। जो बुरुज मुनगंटीवारांनी वर्षानुवर्ष जपला होता तो एका झटक्यात कोसळला। पण निकालापेक्षा जास्त चर्चा झाली ती सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रतिक्रियेची। एरवी विरोधकांना शाल जोडीतले हाणणारे मुनगंटीवार यावेळी आपल्याच कार्यकर्त्यांवर बरसले। पराभवानंतर नेते म्हणतात की आम्ही आत्मचिंतन करू, पण मुनगंटीवार यांनी थेट आपल्याच पक्षाच्या धोरणांवर हल्ला चढवला। ते म्हणाले की काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, पण आमच्या पक्षाने मात्र माझी शक्ती कमी केली। हे वाक्य वरवर साधं वाटत असलं तरी तितकंच ते राजकीयदृष्ट्या गंभीर आहे। असंही म्हटलं जातंय की भाजपच्या प्रदेश नेतृत्वाशी त्यांचे संबंध खराब होत चालले। पण त्यांच्या या सगळ्या टीकांमुळे 2014 ते 19 मध्ये जे एकनाथ खडसे यांच्यासोबत घडलं तसंच आता सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत घडतंय। मुनगंटीवार यांचे एकनाथ खडसे होत आहेत का, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत। पण मुनगंटीवारांची नाराजी ही काय आजची नाहीये। सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस ही सगळी एकाच गटातली माणसं। पण सध्या देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांचे राजकीय संबंध बरेच ताणले गेलेले दिसतात। 2014 ते 2019च्या काळामध्ये मुनगंटीवार देवेंद्र फडणवीसांचे मुख्य आधारस्तंभ होते। अर्थ आणि वन यांसारखी वजनदार खाती त्यांनी सांभाळली। पण 2021 मध्ये जेव्हा शिंदे फडणवीसांचं सरकार आलं तेव्हा मुनगंटीवारांना कमी महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिक कार्य खातं दिलं गेलं, आणि इथूनच मुनगंटीवार यांच्या नाराजीला सुरुवात झाली। इतकंच नाही तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत तर त्यांना इच्छा नसताना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं। निकाल लागला आणि मुनगंटीवार पराभूत झाले। हा पराभव मात्र त्यांच्या जिव्हारी लागला। मग विधानसभा लागली, मग मुनगंटीवार यांनी आमदारकी लढवली। जिल्ह्यात भाजपचे देखील 6 पैकी 5 आमदार निवडून आणले। स्वतः सलग 7व्यांदा विधानसभेत निवडून गेले। आता चांगलं वजनदार मंत्रीपद मिळणार असं त्यांना वाटत होतं, पण सलग 7व्यांदा आमदार होऊनही यंदा त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला। यामुळे मुनगंटीवार हे दुखावले गेलेत। त्यांच्यासोबत जे पक्षात घडत होतं ते पाहून त्यांच्या या स्थितीची तुलना एकनाथ खडसेंच्या राजकारणाशी होऊ लागले। 2014 मध्ये खडसे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार होते, पण हळूहळू त्यांना बाजूला सारलं गेलं आणि शेवटी त्यांना पक्ष सोडावा लागला। सध्या मुनगंटीवारांच्या बाबतीतही असंच घडतंय का? सातत्याने पक्षातून डावललं गेल्यामुळे मुनगंटीवारांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय। इतकंच नाही तर चंद्रपूरमध्ये जेव्हा किशोर जोरगेवार यांच्या पक्षप्रवेशाचा मुद्दा समोर आला होता तेव्हा सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी स्थानिक पातळीपासून ते दिल्लीपर्यंत मोर्चेबांधणी केली होती। पण तरी सुद्धा मुनगंटीवार यांच्या मताला डावलून जोरगेवारांचा भाजप प्रवेश केला गेला। या सगळ्या प्रकरणावरून भाजप आपल्याला साईडलाईन करते की काय अशी शंका मुनगंटीवार यांच्या मनात आली असावी, आणि त्यांनी आता या सगळ्या चर्चेला थेट मीडियासमोर येऊन तोंड फोडलंय। मुनगंटीवारांचं असं म्हणणं आहे की पक्षात कुणालाही प्रवेश दिला जातोय, स्थानिक नेत्यांना किंवा जिल्हाध्यक्षांना विचारलं सुद्धा जात नाहीये। बाहेरच्या लोकांना पक्षात घेऊन नवीन गट निर्माण केले जातात आणि जाणीवपूर्वक गटबाजीला खतपाणी घातलं जातंय। त्यांनी असा टोला लगावलाय की शनी शिंगणापूर नंतर आमचा एकमेव असा पक्ष आहे ज्याचे दरवाजे कुणासाठी उघडे असतात। आणि सर्वात मजेशीर आणि गंभीर गोष्ट म्हणजे सुधीर मुनगंटीवार आज सत्ताधारी पक्षात असूनही विधिमंडळात मात्र विरोधी पक्षनेत्यासारखे वागताना दिसतात। नव्या मंत्र्यांना नियमाच्या कचाट्यात पकडणं असो किंवा ज्येष्ठ मंत्र्यांच्या अनुपस्थितीवर ताशेरे ओढणे असो, मुनगंटीवार स्वतःच्या सरकारला सोडत नाहीयेत। राज्यातल्या बिबट्यांच्या प्रश्नावर तर त्यांनी विद्यमान वनमंत्र्यांचे अक्षरशः धिंडवडे काढले। हे सगळं पाहता मुनगंटीवार जाणून बुजून स्वतःची प्रतिमा बंडखोर बनवतायत की त्यांना त्या दिशेला ढकललं जातंय, हा मात्र मोठा प्रश्न आहे। आणि नगर परिषद निकालानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की सुधीर भाऊ कुठं कमी पडले असतील तर त्यांना ताकद देऊ, तेव्हा मुनगंटीवारांनी लगेच उत्तर दिलं, म्हणण्यामध्ये आणि देण्यामध्ये अंतर आहे। मला ताकदीची गरज नाही, ताकद नसतानाही मी कामे करतो आणि अनेक कामं मी केलेली सुद्धा आहेत। या वाक्यावरून सुधीर मुनगंटीवार आणि फडणवीस यांच्यातील संबंध किती ताणलेले आहेत हे लक्षात येतं। इतकंच नाही तर जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांची 125वी जयंती साजरी झाली। या मोठ्या शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, पण सुधीर मुनगंटीवार यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली। एकाच मंचावरती येणं त्यांनी टाळलं।
भाजप पक्ष बांधणीसाठी सुधीर मुनगंटीवार यांचं योगदान खरंच मोलाचं आहे, पण पक्षासाठी इतकी वर्ष काम केलेलं आणि एवढ्या अभ्यासू नेत्याला साईडलाईन केलं जातं ही खरंच शोकांतिक आहे. तुम्हाला काय वाटतं, सुधीर मुनगंटीवारांवर खरंच अन्याय होतोय का? त्यांची अवस्था सुद्धा एकनाथ खडसेंसारखीच होईल का, की पक्ष त्यांना सांभाळून घेईल? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.